ईडीकडून अनिल अंबानी यांचं घर जप्त, मोठी कारवाई। उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ओबोड निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली। ईडीच्या सूत्रांनी सांगितल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या या घराची किंमत अंदाजे 3,716 कोटी रुपये एवढी आहे। ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्यांच्या उद्योग समूहातील कंपनीविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15,000 कोटीपेक्षा जास्तीची आहे। दरम्यान ईडीने कारवाई करण्यापूर्वी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं देखील त्यांना मोठा धक्का दिला होता। उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाशी संबंधित एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाचा अंतरिम आदेश रद्द करण्यात आला आहे। रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना फसवे म्हणून वर्गीकृत करण्याच्या कारवाईला एका न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्थगिती दिली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईडीकडून ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे। या संदर्भात पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ईडीकडून या प्रकरणात तात्पुरत्या स्वरूपात जप्तीचे आदेश जारी करण्यात आले। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आरकॉमशी संबंधित एक कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणाशी निगडीत आहे। अनिल अंबानी यांच्या ज्या निवासस्थानावर ईडीकडून कारवाई करण्यात आली तो आलिशान इमारत मुंबईतील पाली हिल परिसरामध्ये आहे। अबोड असं या इमारतीचं नाव असून ही एकूण 17 मजल्याची इमारत आहे। ईडीने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत अनिल अंबानी आणि त्यांच्या उद्योग समूहातील कंपनीविरोधात आत्तापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15,000 कोटीपेक्षा जास्तीची आहे। दरम्यान ही कारवाई जरी ईडीकडून तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली असली तरी देखील त्यामुळे आता अनिल अंबानी यांना अडचणी वाढण्याची शक्यता आहे।